वास्तव न्यूज में स्वागत है आपका। मैं सरदार विजयनगर कूडलगी शहर का वहां पर फूड प्रशासन उमेश कुमार का कहना है, ताकि सब तरफ यहाँ पर मीडिया वाले भी यही सवाल जवाब कर रहे हैं, ताकि कहां कहां पर आप फूड प्रशासन चेक करने लग गए हैं या नहीं है। तो रोड पर खड़े हुए आमलेट की गाड़ियां, एग रेस गाड़ियां, ना जाने अब तो ना जाने इतने टेस्ट लग जाते हैं, ताकि इसमें शक ये जताता है ताकि टेस्टिंग पाउडर मिलावट है और कोई केमिकल मिलावट की वजह से यहाँ पर अच्छे अच्छे होटलों को साइड मारने वाले ये छोटी गाड़ियां, ये एग रेस की गाड़ियां, चिकन की गाड़ियां और ऐसे बहुत सारे यहाँ वहां पर चौराहे पर लगे होते हैं। मगर सबसे पहले कर्तव्य फूड प्रशासन का यही होता है, ताकि वो उसमें मिलावट है या नहीं है ये तो एफिशिएंट रिपोर्ट को भेजकर चेक कर देना चाहिए। मगर इनका यही कहना है अधिकारी का, अगर उस मिलावट से कैंसर से लोगों की मौत भी हो सकती है जो खाए हुए, और ना जाने किडनी स्टोन भी हो सकते हैं, ना जाने तरीके के बीमारियां भी आ जाते हैं। तो अब यहाँ पर खुलेआम ऐसे बहुत सारे जिले हैं कर्नाटक में, बागलकोट जिला है, गदग जिला है, विजयपुर जिला है, पास में गुलबर्गा जिला है, ऐसे बेलगांव जिला, ऐसे बहुत सारे जिला है। वहां पर यहाँ वहां चौराहे पर एग रेस की गाड़ियां तो लगे होते हैं, मगर सबसे ज्यादा लोग वहीं पर खाते हैं जाके ये सोचकर ताकि यहाँ पर सस्ता है। मगर सस्ता है मगर जान के लिए धोखा भी है, क्योंकि फूड प्रशासन का यही कहना है, ताकि इनको यही शक जताकर इन्होंने यहाँ वहां पर कूडलगी के कूडलगी शहर के यहाँ पर जो गाड़ियां लगे हुए हैं अब यहाँ पर चेक होते ही जा रहा है, ताकि ये एफिशिएंट रिपोर्ट भेजेंगे। अगर उसमें कोई मिलावट आ गया तो इन पर केस दर्ज करने की यहाँ पर मीडिया वालों से कहने लग गए हैं। सबसे पहले हम विजयपुर की बात करते हैं, ताकि बीजापुर भी कहते हैं इसे, मगर यहाँ पर ऐसे बहुत सारे गाड़ियां लगे हुए हैं, मगर यहाँ पर टेस्टिंग पाउडर तब तक चला जाता है तब तक अधिकारी वहां से निकल नहीं जाता। अगर निकल गया समझो टेस्टिंग पाउडर शुरू हो गया। अब तो यहाँ पर टेस्टिंग पाउडर के बगैर गिरे कोई कस्टमर खाता ही नहीं, मगर अगर खाएगा तो टेस्टिंग पाउडर अगर मिलाएंगे तो टेस्ट लग जाएगा, तब खा जाएगा और थोड़े दिन के बाद हॉस्पिटल चला जाएगा और उसके बाद कैंसर से मर जाएगा। तो यही ऐसे बहुत सारे डॉक्टर्स भी कहते हैं, ताकि खाने से, मसालेदार खाने से ना जाने हार्ट अटैक भी होता है, ना जाने ऐसे कई बीमारियां, बीपी, शुगर, ऐसे बहुत सारे बीमारियां अब भारत देश में नंबर 1 बीमारियां बन गए हैं, और डॉक्टर भी पैसे कमाने में नंबर 1 डॉक्टर भी बन गए हैं। अब उसी तरह तब तक फूड प्रशासन तब तक ऐसे तहकीकात नहीं करेंगे और जनता की सेवा कैसे करेंगे, ताकि ऐसा मिलावट करने लग गए और यहाँ पर लाइसेंस है या नहीं। फूड प्रशासन का ये बिल्कुल ही भारत देश में ये कोई पूछना ही गुनाह है, मना है, शायद ऐसा ही होगा। मगर विजयपुर शहर में खुले आम चलते हैं ऐसे, मगर ना कोई अधिकारी ना पूछ पाते हैं और ना यहाँ पर देख पाते हैं, क्योंकि अब यहाँ पर वहां पर तो बहुत सारे दुकानें विजयपुर शहर में, आप जहां देखो वहां पर चौराहे पर एग रेस गाड़ियां और ये जो चिकन एग रेस गाड़ियां ऐसे बहुत सारे लगे हुए हैं, मगर यहाँ पर ना फूड प्रशासन की ना तहकीकात है, ना एफिशिएंट रिपोर्ट को ना भेजा हुआ है, ना कुछ भी यहाँ पर नहीं है। अगर भेजा हुआ है मगर सिर्फ नाम के लिए उनकी फाइल में जो कर्तव्य निभाए हैं, मगर अधिकारी को बताने के लिए उतना ही करते हैं, बाकी सब ढोंगी है, नाटकबाजी है। यहाँ पर रिश्वतखोर अधिकारी है फूड प्रशासन, यहाँ पर कुछ भी नहीं कर सकती तहकीकात। यहाँ पर जो भी मिलावट करे या फिर जो भी खिलाए, मगर कोई भी ना जनता पूछेगी और ना कोई भी नहीं पूछ सकते। अगर पूछेंगे इनके परिवार वाले क्यों पूछेंगे, हम आपको यही भी बताएंगे। तब इनको बीमारी आ गई, जब डॉक्टर के पास ले जाते हैं तब इनकी देखभाल शुरू होती है, तब कंप्लेंट ये भी नहीं होता, ताकि फूड प्रशासन यहाँ पर कुछ खाने के बाद ही बीमार हो गया है, कैंसर हो गया है, ऐसा कोई भी बात नहीं है इस विजयपुर शहर में, क्योंकि तहकीकात ही नहीं करती फूड प्रशासन। अब यहाँ पर विजयनगर कूडलगी यहाँ पर इस शहर में मगर इतनी तहकीकात करने लगे, समझो अच्छे अधिकारी भी मौजूद है और रिश्वतखोर भी इस कर्नाटक में कमी नहीं है। मगर अब यहाँ पर विजयपुर शहर में भी बिल्कुल ही
नाकामियां भी है और लापरवाही अधिकारी भी ऐसे बहुत है। देखेंगे उडल जी का एक रिपोर्ट में। ಇದಕ್ಕೆ ಹಾಕ ಹಾಂ ಅದು ಕೆಮಿಕಲ್ಸ್ ಈ ಕಲರ್ ಡಬ್ಬಿ ಮನೆಗೆ ಇಟ್ಟಿದಾರಂತ ನಿಮಗೆ ಹೇಳಿದ್ರು. ಹೌದು. ಸೊ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಆ್ಯಕ್ಷನ್ ತಗೊಂತೀರಲ್ಲ ಸರ್? ಈಗ ಎಲ್ಲರಿಗೂ ನೋಟಿಸ್ ಇಶ್ಯೂ ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್. ಹಾಂ, ರೈಡ್ ಮಾಡಿರೋ ಉದ್ದೇಶ ಸರ್ ಈ ಕಮಿಷನರ್ ಒಂದು ಸ್ಟ್ರೀಟ್ ಫುಡ್ಡಿಂದು ಒಂದು, ಆಮೇಲೆ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸ್ ಪದೇ ಪದೇ ಇಲ್ಲಿ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸ್ ರೈಸ್ ಆಗ್ತಿದೆ ಸರ್. ಈಗೇನು ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಈಗ ಖಾಲಿ ಯುವಕರು ಅವ್ರೇನೋ ಕಾರ್ ಪುಡಿ ಬರುತ್ತೆ ಸರ್, ಅದು ಬರುತ್ತೆ, ಡಸ್ಟ್, ಆಮೇಲೆ ಡಸ್ಟ್ ಹಂಗೆ ಥರ ನಾನು ಅಡ್ಡಾಡ್ತಿರ್ತೀನಿ. ಅಡ್ಡಾಡ್ತಿದ್ದಾಗ ನೋಡಿದಾಗ ನನಗೂ ಅನಿಸ್ತು. ಆಮೇಲೆ ಕಮಿಷನರ್ ಆರ್ಡರ್ ಒಂದಾಗಿದೆ, ಹಂಗಾಗ್ಬಿಟ್ಟು ಈಗ ಆರೋಗ್ಯದ ಮೇಲೆ ಏನು ಪರಿಣಾಮ ಬೀರುತ್ತೆ ಸರ್? ಇದರಿಂದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಆಗುತ್ತೆ ಸರ್ ಒಂದೇದು. ಆಮೇಲೆ ಈ ಕರದ ಎಣ್ಣೆನ ಅಗ್ಲೆಲ್ಲ ಕರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮಲ್ಲಿ ನರ್ವ್ಸ್ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಆಗ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಕೆಲವೊಂದು ಕಿಡ್ನಿ ಸ್ಟೋನ್ಸ್ ಎಲ್ಲ ಸರ್. ಈಗ ಆದಷ್ಟು ನೀವು ಕೊರದೆಣ್ಣೆಯನ್ನು ಅತಿಯಾಗಿ ಅದನ್ನು 2-3 ಬಳಕೆ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ರದ್ದು ಮಾಡ್ಬೇಕು. ಅದು ಮಾಡ್ಬೇಕು. ಮಾಡ್ತೀನಿ ನಾನು. ಈಗ ಫಸ್ಟ್ ಇದ್ರದ್ದು ತೊಗೊಂಡ್ತೀನಿ ಸ್ಯಾಂಪಲ್, ಚಿಕನ್ ಕಬಾಬ್ದು ಸ್ಯಾಂಪಲ್ ತೊಗೊಂಡು ಲ್ಯಾಬ್ರೋಟ್ರಿ ಕಳ್ಸೋದು. ಓಕೆ. ಅದರಲ್ಲಿ ಏನಾರು ಕಂಡು ಬಂದರೆ ಇವ್ರ ಮೇಲೆ ಆ್ಯಕ್ಷನ್, ಲೀಗಲೇ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ಅಷ್ಟು ಬುದ್ಧಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವ್ರದ್ದೊಂದು ಯೂನಿಯನ್ ಇದೆ ಸರ್ ಇಲ್ಲಿ, ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ಮಾಹಿತಿ ಕೊಡ್ತೀನಿ. ಮುಂದಿಂದ ಅವ್ರದ್ದು ನಾನು ಮತ್ತು ಲೀಗಲ್ ಆ್ಯಕ್ಷನ್ ಮತ್ತು ಬೇರೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಸರ್ ತಮ್ಮ ಹೆಸರು? ನನ್ನ ಹೆಸರು ಉದಯ್ ಮುದ್ದೇಬಿಹಾಳ್ ಅಂತ ಸರ್. ಡೆಸಿಗ್ನೇಷನ್ ಅದು ಆಹಾರ ಸುರಕ್ಷತಾ ಅಧಿಕಾರಿ, ಕೂಡ್ಲಿಗಿ, ಕೊಟ್ಟೂರು ಮತ್ತು ಹೂವಿನಡಗೆ 3 ತಾಲೂಕು ನನಗೆ. ನಾಳೆ ಅದು ಸ್ವಲ್ಪ ಯಾರಾದರೂ ಒಂದು ಇದರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಹೆಚ್ಚು ಇದು ಮಾಡಿರಿ ಸರ್, ಯಾಕಂದರೆ ವಿಲೇಜ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ರೀಚ್ ಆಗಲಿ ಅಷ್ಟೇ ನಮ್ಮ ಮಾಡೋಣ ಬಿಡಿ ಸರ್. ಭಯಂಕರ ಕಲರ್ ಏನು ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ಹಾಂ, ಅದಕ್ಕೆ 100% ಕೆಮಿಕಲ್ ಇದೆ. ಅದು ಸಾಕು ಸರ್, ಅದು ಲ್ಯಾಬ್ರೋಟ್ರಿ ಕಳಿಸಿ. ಹಾಂ, ಇಲ್ಲ ಸರ್, ತಂದು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನನಗಂತ ಮಟ್ಟಿಗೆ ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ಕಳಿಸ್ತೀನಿ. ಎರಡು ದಿನ ಆಗಿರ್ಬೇಕು. ಇದರಲ್ಲಿ ಆಗಿದೆ ಸರ್ ಇದು. ನೋಡ ಓನರ್ ನೋಡ್ತದಂಗೆ ಹೇಳ್ಯಾರ ನೋಡಿ ಕೆಮಿಕಲ್ ನೋಡಿಲ್ಲ ಇದು ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಇದಾಗಲಾರ್ದಂಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು. ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ಯಾಕಂದ್ರೆ ಒಳ್ಳೆ ಕೇಳೋದು ನಾವು. ಈಗ ನೋಣಪ್ಪನ ಕುಂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ ಸರ್? ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಮುಚ್ಚಬೇಕು ನೀನು. ಹೆಸರೇನಜ ನಾನಿದ್ದಿಲ್ಲ ಕರೆಕ್ಟ್ ಹೇಳೋದು. ರಣದೀರ ಅದು ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಹೇಳೇನು. ಒಪ್ಕೊಂಡ ನೋಡಿ ಸರ್. ಏನು ಸರ್? ಕಲರ್ ಡಬ್ಬಿ ಮನೆ ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತದೆ. ಕಾಪುಡಿ ಏನಂತಲ್ಲ ಸರ್, ನಾವು ₹8 ಬರೋಕೆ ಒಣ್ಣೆದು. ಹೆಚ್ಚು ಕೊಡ್ರೆ ಸಾಕು ಸರ್. ಇಲ್ಲ ಸಾಲ್ಟ್ ಟೇಸ್ಟಿಂಗ್ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಕೆಲವರು ಮಾಡಿರ್ತಾರೆ. ದೇಶಿ ಬೋರ್ಡ್ ಚೆಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಂಬರ್ ಹಾಕಿ ನಂಬರ್ ಬರ್ಕೊಂಬಿಡೋದು. ಎಲ್ಲ ನಂಬರ್ ಸ್ಯಾಂಪಲ್
ಬಿದಿಡ್ಕೊಳ್ಳೋ ಕೈಯಾಗ ಟೇಸ್ಟಿಂಗ್ ಪೌಡರ್ ಎಲ್ಲ ಬೇಡ ಐಟಮ್ ಬಿಡ್ಕ ಐಟಮ್ ತೋರಿಸ್ತೇನೆ ಸಾರಿ ತೋರಿಸ್ತೇನೆ ಹಿಡ್ಕೊ ಒಂದಿಷ್ಟು ಇದಕ್ಕೆ ಭಾಳ ಕೈ ಹಿಡ್ಕ ಸಾರಿ ತೋರಿಸ್ತೇನೆ ಅಷ್ಟೇ ಹಾಂ ಟೈಪ್ ಬಿಡ್ಕ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಫಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಫಸ್ಟ್ ಲೈಸೆನ್ಸ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು. ಮಸಾಲೆ ಧನಿಯಾ ಅದ ಈಶಾನ್ ಕಂಪ್ನಿ ಬರಬೇಕು ಎಣ್ಣೆ ಯಾವಾಗ ಎಣ್ಣೆ ಏನು ಮಾಡಿ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಒಲೆ ಕಟ್ಟಿಗೆ ತೆಗೆದಿರ್ತಾವಲ್ಲ ಮನೆ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ತೀಯಾ ಈಗ ಅಷ್ಟೇ ಇಲ್ಲ ಸರ್ ಭಾಳ ಉಳಿಯಲ್ಲ ಈಗ ಎಷ್ಟೇ 1 kg ಎಣ್ಣೆ ಹಾಕಿದ್ದೀನಿ ಈಗ ಕಬಾಬು ಒಂದು 5 kg ಕಬಾಬ್ ಇದೆ ಡ್ರೈ ಆಗಿಬಿಡ್ದು ಎಷ್ಟು ಆಗ್ತದೆ 1/4 kg ಅಷ್ಟೇ ಉಳಿಯೋದು ಬ್ಲಾಕ್ ಆಗಿದೆ ಸರ್ ಹೌದಾ ಅದರಿಂದ ಏನು ತೊಂದರೆ ಆಗ್ತಿತ್ತು ಹೇಳು ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಅದು ಇಲ್ಲ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದಕ್ಕೆ ಎಗ್ರೆಸ್ಗೆ ಬೇರೆ ಎಣ್ಣೆ ಉಪಯೋಗಿಸ್ತೀನಿ ಎಗ್ರೆಸ್ ಎಣ್ಣೆಗೆ ಬೇರೆ ಉಪಯೋಗಿಸ್ತೀನಿ ಅದಕ್ಕೆ ಬೇರೆ ಜನರಿಗೆ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಆಗ್ತದೆ ಅಲ್ಲ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಬೇರೆ 2 ಇಟ್ಬಿಟ್ಟಿದ್ದೀನಿ ಕೆಮಿಕಲ್ಸ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಬೋದು ಟೇಸ್ಟಿಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಇಲ್ಲ ಸರ್ ಅದಕ್ಕೆ ಕಬಾಬ್ ನಾನು ಇಲ್ಲೇ ಆಟಾಡ್ತಿರ್ತೀನಿ ನಂದೇನು ಬೇರೆ ಊರಲ್ಲ ಇಲ್ಲೇ ಆಟಾಡ್ತಿರ್ತೀನಿ ಇನ್ಮೇಲಿಂದ ಬಂದಾಗೆಲ್ಲ ಶ್ರಾವಣ ಮುಗಿದು ಕಬಾಬ್ದಿಂದ ಹೋಗೋಣ ಚೆಕ್ ಕಲರ್ಲೆಸ್ ಮಾಡಿ ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ಕೇಳಿಲ್ಲ ಸರ್ ಏನಿಲ್ಲ ಅದೇ ಯಾವುದದು ಪಾಮ ಸನ್ಫ್ಲವರ ಯಾವುದು ನೋಡ್ರಿ ನೋಡಿಲ್ಲ ಲಾಸ್ಟಿಗೆ ಕವರ್ ಮಾಡ್ಕೊಬಿಡ್ತೀನಿ ಪೂರ್ತಿ ಹಾಂ ಯಾಕಂದ್ರೆ ಕಾರು ಕೂಡ ಈಗ ಹೋಗ್ತಿರ್ಬೇಕು ಇಲ್ಲ ಏನ ಅಜ್ಜಿ ಅದಂತ ಭಾರಿ ಅನ್ಸಿದೆ ಸರ್ ಎಷ್ಟೋ ಸಲ ನಾನು ಗಾಳಿಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಅದು ಎದ್ದಿತ್ತಂದ್ರೆ ಸುಮಾರು ದೂರ ಹೋಗುತ್ತೆ ಅದರಿಂದ. ಇಲ್ಲ ನಾನೇ ಆಟಾಡ್ತಾ ಹಾಂ ಒಂದ್ಸಲ ಬಿದ್ದು ಬಿಟ್ಟು